कोल्हापूरच्या सहकार राजकारणातील सध्याच्या घडामोडीवर आपण सविस्तर बोलणार आहोत। अलीकडेच भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापले। त्यांनी थेट राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधत सहकारी संस्थांमधील त्यांच्या प्रभावाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। यावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील प्रत्युत्तर दिले। यावरच आपण आजच्या या सकलमच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम। नमस्कार, मी इकबाल रेटरेकर आणि आपण पाहत आहात सकलम। कोल्हापूर जिल्हा हा महाराष्ट्रातील सहकार चळवळीतील एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो। दूध संघ, साखर कारखाने, बँका या सर्व संस्थांमधून स्थानिक नेतृत्व उभे राहिले आहे आणि त्याचबरोबर राजकीय ताकदी निर्माण होते। गोकुळ दूध संघ आणि केडीसीसी अर्थात कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या संस्था केवळ आर्थिक केंद्र नसून त्या सत्तेचेही केंद्र बनले आहेत। या संस्थांवर नियंत्रण असणे म्हणजे केवळ आर्थिक बळ नव्हे तर मतदारांवर प्रभाव टाकण्याची क्षमता देखील मानली जाते। हसन मुश्रीफ हे कोल्हापूरच्या राजकारणात एक प्रभावी नेते म्हणून देखील ओळखले जातात। मात्र हसन मुश्रीफ आणि शिवाजी पाटील यांच्यामध्ये ज्या प्रकारे वाद सुरू आहे ते पाहता गुलाल घेऊनच आपण शिवाजी पाटील यांना उत्तर देऊ असं सूचक विधान किंवा एक सूचक इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला होता। आता यावर आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळ, केडीसीसी सह अनेक कारखाने त्यांच्या ताब्यात असल्यानं निवडणुका कशा जिंकायच्या हे त्यांना चांगले माहीत आहे। त्यातूनच गुलाल घेऊनच आपण उत्तर देऊ असे ते म्हटले असावेत। देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माझ्याबद्दल काय तक्रार करायची आहे ती करू देत, माझा पूर्व इतिहास त्यांनी काढावाच असे आव्हान आमदार शिवाजी पाटील यांनी मुश्रीफांना दिले। त्यामुळे कोल्हापूरच्या राजकीय क्षेत्रात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांची ठिणगी पडली आहे। राष्ट्रवादीचे नेते मंत्री मुश्रीफ आणि भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांच्यामधील तणाव अधिक तीव्र होताना दिसतोय। दरम्यान गोकुळ दूध संघाच्या कारभारावरही आमदार शिवाजी पाटील यांनी गंभीर आरोप केलेत आणि हे आरोप आपण सातत्याने पाहतोय। ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे हे गेली 4 दशके संचालक असल्याचे सांगत त्यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्न उपस्थित त्यांनी केलेत। काही जणांनी परदेशात, विशेषतः अरुण डोंगळे यांनी दुबईत गुंतवणूक केल्याचा आरोप आमदार शिवाजी पाटील यांनी केला। विश्वास पाटील म्हणजेच आबाजी हे गोकुळचे बाबाजी आहेत असं म्हणत त्यांच्या प्रभावावरही आमदार शिवाजी पाटील यांनी टीका केली आहे। त्यामुळे आता भविष्यात गोकुळच्या कारभाराबरोबरच ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्या ईडीची चौकशीची मागणी देखील आमदार शिवाजी पाटील यांनी केली आहे। या सर्व घडामोडी आपण पाहत असतानाच उद्या 5 मे पासून गोकुळ दूध संघाच्या कारभाराची सूत्रे प्रशासकांच्या हाती जाणार आहेत। विशेषतः तुकाराम मुंढे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती व्हावी अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी लावून धरली। प्रशासक आल्यानंतर गोकुळचे लोणी कोण खात होते हे दूध उत्पादकांच्या समोर येईल असा दावाही आमदार शिवाजी पाटील करत आहेत। मात्र त्यांच्या या वक्तव्याकडे पाहिले असता यावरूनही राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आमदार शिवाजी पाटील यांनी केलेल्या आरोपावर मात्र सावध पवित्रा घेत विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांनी मौन बाळगले आहे। त्यांनी अद्याप तरी कोणतीही प्रतिक्रिया किंवा शिवाजी पाटील यांनी केलेल्या आरोपावर प्रत्युत्तर दिलेलं नाही। तर दुसरीकडे संघावर प्रशासक येणार असल्यानं गोकुळच्या कर्मचाऱ्यांमध्ये मात्र अस्वस्थता आहे। प्रशासकाने गोकुळचा ताबा घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। मात्र गोकुळवर प्रशासक येईलच। दुसरीकडे आमदार शिवाजी पाटील यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की या सर्व प्रकरणांची ईडी चौकशी होईल। म्हणजेच गोकुळच्या कारभाराची चौकशीची मागणी तर त्यांनी केलीच आहे, याशिवाय ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील आणि अरुण डोंगळे यांच्या चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे। त्याचबरोबर आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळवर प्रशासक म्हणून तुकाराम मुंढे यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। कारण प्रशासक आल्यावर अनेक वेळा वेगवेगळे बदल आणि निर्णय घेतले जातात। गोकुळच्या अनेक कारभारांची चौकशीची मागणी होत आहे। त्यामुळे प्रशासक आल्यानंतर अनेक चौकशा देखील लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। एकूणच काय तर सहकार क्षेत्रातील सत्ता संघर्ष, राजकीय दबाव आणि पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून येत्या काळात कोल्हापूरमधील राजकारण मात्र अधिकच तापण्याची चिन्हे आहेत।
आणि त्याला किनार असणार हे गोकुळ दूध संघाचं राजकारण. धन्यवाद.